नमस्कार मित्रांनो, आपण ज्ञान क्रिएशनवर राशी अशी कशी ह्याच्यावर विवेचन करत आहोत. तर गंमत अशी आहे की भविष्य प्रत्येकाला आवडणारा विषय, पण भविष्यात असलेली जी अतर्क्यता आहे ती मोहून टाकणारी असते. मी बराचसा अभ्यास केला, म्हणजे बराचसा म्हणण्यापेक्षा मी थोडा असा अभ्यास केला, तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की हा भीतीचा बाजार आहे. जसं तुम्हाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगून त्या ह्याच्यातनं एक गोष्टी वाढवून तुम्हाला घाबरवतात आणि हॉस्पिटलचं गलेलठ्ठ बिल करून घेतात. तसाच हा भीतीचा बाजार आहे असं मला वाटायला लागलं. पटतंय का बघा. म्हणजे मला खरंच आजपर्यंत कळलं नाही की नारायण नागबळी दिल्यानंतर तुमचं भलं कसं होणार. तसं आपल्या शास्त्रात नागाला ब्राह्मण मानलेलं आहे. एखादा ब्राह्मणाचा खून करून त्याच्यावर तुम्ही त्याचं तर्पण करून तुमच्या घरात आनंद नाचेल का? ते नारायण नागबळी देताना तुम्ही तयार केलेला सोन्याचा नाग आणि तुमच्याकडनं मिळालेल्या दक्षिणेवर त्या ब्राह्मणाच्या घरात तर्पण नाचेल, आनंद नाचेल. थोडासा विचार करा. शेवटी कसं असतं ना, कुठलाही बोकड म्हणा, कोंबडा म्हणा, माणूस म्हणा, कुणालाही बळी देऊन कुणाचंही भलं कधीही होत नसतं. तुम्हाला तुमचं भलं करायचं आहे ना, तर सगळ्यात पहिले प्रयत्नांवर विश्वास ठेवा. हा, भविष्य या शास्त्राचा गाईड म्हणून अभ्यास करा. जसं तुम्ही SSC ला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर 21 अपेक्षित वाचता. काय असतं रे हे 21 अपेक्षित? 21 अपेक्षित म्हणजे विविध प्रोफेसरांनी किंवा विविध शिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येऊन एखाद्या प्रश्नाचं अपेक्षित असलेलं उत्तर, की ज्या उत्तराला पैकीच्या पैकी मार्क मिळतील असं अपेक्षित असलेलं उत्तर लिहून तयार केलेलं पुस्तक. अनेक महत्वाचे प्रश्न त्यात घेतलेले असतात आणि त्याच्यातले जे 21 अपेक्षितात हे करून ते तुम्हाला दिलेले असतात की ही पुस्तकाच्या उत्तराची थेअरी कशी आहे ती बघा. त्याप्रमाणे तुम्ही तुमची उत्तरं लिहिली तर तुम्हाला निश्चित जास्त चांगले मार्क पडू शकतील. पत्रिकेचाही अभ्यास तेवढ्यापुरताच करायचा असतो की कुठल्या लाईननी गेलो किंवा मी काय करावं, माझ्या आवडीचं हे क्षेत्र. आता प्रत्येक आजकाल फार पूर्वीपासून, म्हणजे आम्ही तरुण असल्यापासूनही बघितलं किंवा आजकालही बघितलं तरी कायमस्वरूपी प्रत्येक माणसाला एकच गोष्ट आवडते असं कधीच नसतं. अहो, लोक तर 4 बायका देखील करतात. म्हटलं एकाच गोष्टीत आवड कशी राहील? आवडी 4-5 गोष्टी असू शकतात. उदाहरणार्थ, एखादा जर कॉमर्स ग्रॅज्युएट असेल त्याला फक्त अकाउंटन्सी आवडते असं म्हणता येणार नाही. त्याला सेक्रेटरियल प्रॅक्टिसही नीट जमत असेल. तो इकॉनॉमिक्स घेऊन अर्थतज्ञ बनू शकतो. त्याला इकॉनॉमिक्सचा लेक्चररही बनणं आवडत असेल. त्याची आवड काय? अहो, एखादा कॉमर्स ग्रॅज्युएट बुद्धिबळातही एक्सपर्ट असू शकतो. मग त्यांनी त्याची आवड बघावी, त्याप्रमाणे त्याला असलेले संलग्न व्यवसाय. एक लक्षात घ्या, अकाउंट्स लिहिणे किंवा अकाउंटिंग करणे हे CA कडे कारकुनी करण्यातही येतं, चहाच्या टपरीवर चहाचा हिशोब ठेवण्यातही येतं आणि एखादी मोठी मिल चालवण्यातही येऊ शकतं. यातलं मला काय करायचंय, त्या दृष्टिकोनातनं कसं जाता येईल, ह्याच्यावर जर तुम्ही पत्रिकेतनं स्टडी करून गेलात ना, उत्तम. तर माझ्या वाचनात आलेल्या बऱ्याचशा
ज्या गोष्टी आहेत त्यात मेनली नारायण नागबळे हा विषय होता की कुठल्या तरी शिवाच्या स्थानावर जाऊन तिथं जर ते नागबळी करून काय त्रिपिंडी श्राद्ध हे ते करून घेतलं तर तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सगळे संपतात. छातीटोकपणे सांगणारा मला एकही भेटला नाही. केलाय का हा विधी असं विचारलं असतं 100 ते 20-30 जणांनी हो म्हणून सांगितलं. आता या होला मी त्यांना विचारलं की काय केलं. काही नाही, पंचधातूचा नाग खरेदी केला, तो घेऊन आम्ही श्री क्षेत्री गेलो. मग तिथं आमचा जो कोणी भटजी होता त्याच्याकडे जाऊन राहिलो. निवासस्थानाला त्यांनी पर डे एवढे एवढे भरावे लागले. त्यानंतर मग बाकीची सगळे साहित्याची न्यायचा खर्च म्हणून त्या भटजींनी आमच्याकडनं अक्षरशः तुम्हाला सांगतो 3,000 पासून ते 35,000 पर्यंतचे आकडे लोकांनी आम्हाला सांगितले. काय तर तर्पण सामग्री खरेदी करण्याकरता. म्हणजे ज्याप्रमाणे त्या व्यक्तीचं म्हणजे एखादी व्यक्ती जर सूट बूट मध्ये काल घेऊन गेली असेल ना तर तिला पूजेचा खर्च 30,000 आणि एखादी व्यक्ती एसटीतनं आलेली आहे आणि त्यानंतर ती शेअर रिक्षाने आली त्या व्यक्तीला खर्च 3,000 4,000 असतो. खोलीच्या बाबतही तेच. सांगा मला, अडचणी तुमच्या दूर झाल्या का त्यांच्या दूर झाल्या? त्यांचं वर्षाचं राशन तयार झालं का तुमचं वर्षाचं राशन तयार झालं? आणि मला एक सांगा, तुम्ही समजा जाता येता तुमच्या गाडी खालती एखादा उंदीर देखील मेला किंवा एखादा प्राणी मेला, काही हे झालं तर तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहणार व्यक्ती. तुम्हाला वाटतं का एखाद्या अशा बळी दिलेल्या बळीच्या विधीनं आणि त्रिपिंडी श्राद्ध एखाद्याचं ज्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, जो माझ्या वंशात किंवा माझ्या पूर्वजांच्यातही मोडत नाही, अशा व्यक्तीचं श्राद्ध मी घालणं आणि त्यामुळे माझ्या घरात सुख येईल. बघा तुम्हाला पटत असेल तर. कारण मला तर ते पटलं नाही किंवा ते सिद्ध झाल्याचं दिसलं नाही.